जुन्यास कोणी म्हणते सोने, कालबाह्य ते सोडून देणे, नव्या मनोचे पायीक व्हा, हेच सांगतो गुढीपाडवा. नववर्षाचा सण हा पहिला, वसंत ऋतूने सुरू झाला, प्रण करूया मनी नवा, हेच सांगतो गुढीपाडवा. नमस्कार, मी श्रीधर कुलकर. नेहमीप्रमाणे एक कथा. एकदा काय झालं, एक परदेशी माणूस वेगवेगळ्या देशामध्ये भटकंती करत होता. भटकंती करता करता एका देशामध्ये तो मंदिरात गेला. मंदिरात गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की त्या मंदिरामध्ये एक सोन्याचा टेलिफोन ठेवला आणि त्याच्या खाली एक नोट लिहिलेली आहे की ज्या नोटमध्ये लिहिलं होतं, प्रति कॉल 1,00,000 रुपये. त्यानं उत्सुकतेनं पुजाऱ्याला विचारलं की प्रति कॉल 1,00,000 रुपये. पुजाऱ्याने उत्तर दिले की हा थेट देवाशी संवाद घडवतो. तो परदेशी ठीक आहे म्हणला. दुसऱ्या देशात गेला. दुसऱ्या देशात एका मंदिरात गेला. तिथंही सेम 1,00,000 रुपये प्रति कॉल, थेट देवाशी संवाद. असे अनेक देश करत करत तो भारतात आला. भारतातही तो एका मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्यानंतर तिथंही सोन्याचा टेलिफोन त्याला दिसला आणि त्याच्या खाली मात्र नोट लिहिली होती की प्रति कॉल 1 रुपया. त्यानं पुजाऱ्यांना उत्सुकतेने विचारलं की हा कॉल तुमचा थेट देवाशी संवाद घडवत नाही का? तर पुजारी म्हणला, हो, देवाशीच संवाद घडवतो. त्याची किंमत प्रति कॉल 1 रुपयाच आहे, कारण हा लोकल कॉल आहे. मायबाप हो, पराकोटीच्या ध्येयनिष्ठेने ज्ञान साधना करणाऱ्या आपल्या बाळासाठी, त्याच निष्ठेने आपल्या बाळांना जपणाऱ्या तुमच्यासाठी संभाजीनगरचं चाटे संकुल हे लोकल कॉल आहे. आज गुढीपाडवा आहे. एक भेट अवश्य द्या तुमच्या आमच्या सर्वांच्या संभाजीनगरच्या चाटे संकुलला. धन्यवाद.